अखेर धरण विरोधी संघर्ष समितीने निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंद पाडले। आचारसंहिता असेपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू होणार नाही। धरण विरोधक व पाटबंधारे विभागात पोलिसांची मध्यस्थीची भूमिका। निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा यांचा निम्न पैनगंगा प्रकल्पाला असलेला टोकाचा विरोध दुर्लक्षित करून पाटबंधारे विभागाने किनवट तालुक्यातील खंबाळा येथे धरणाच्या मुख्य भिंतीचे काम व खडका ते खंबाळा नदीपात्रातून जोडणाऱ्या कच्चारपट्याचे काम दिनांक 3 मे रोजी सुरू केले असल्याची माहिती धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना कळताच समितीने सोशल मीडियातून 6 मे रोजी चलो खंबाळा ची हाक देताच शेकडो धरण विरोधी शेतकऱ्यांनी खंबाळा येथे आज धडक देऊन धरणाचे काम बंद पाडले व संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध रोष व्यक्त केला। 2 राज्यांच्या आर्थिक तरतुदीमधून पैनगंगा नदीवर बांधण्यात येणारा निम्न पैनगंगा प्रकल्प हा सुरुवातीपासूनच वादात अडकला आहे। विदर्भ पाटबंधारे विभागाकडून निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे। बुडीत क्षेत्रातील 95 गावांचा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास तीव्र विरोध आहे। हा विषय न्याय प्रविष्ट आहे, तसेच निवडणूक आचारसंहिता लागू आहे। राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी किनवट व हिंगोली येथील लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या वेळी निम्न पैनगंगा प्रकल्पाला जनतेचा विरोध असेल तर आचारसंहिता संपल्यानंतर या संबंधाने बैठक घेण्याची घोषणा केली होती। असे असतानाही खंबाळा हद्दीत आचारसंहिता संपण्यापूर्वीच खोदकाम चालू करण्यात आले। नदी पात्रात गिट्टा, मुरुम व दगड टाकून रस्ता तयार करण्यात आला। हे पाहून धरण विरोधी संघर्ष समितीने 6 मे सोमवारला प्रकल्पस्थळी जमा होण्याचे आवाहन सोशल मीडियातून केले होते। ठरल्याप्रमाणे सोमवारी सकाळीच धरण विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी व धरण विरोधी शेतकरी शेकडोच्या संख्येने प्रकल्पस्थळी जमा झाले। पैनगंगा हमारी माता है, जन जन्म का नाता है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है अशा घोषणा देत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला। यापूर्वी 12 जुलै 2007 साली धरण विरोधी संघर्ष समिती व धरण विरोधक शेतकरींच्या रोषाला सामोरे गेलेल्या पाटबंधारे विभागाच्या काही अधिकारी वर्गाची धिंड काढण्यात आली होती। ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आज खंबाळा येथे 4 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फार मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। आक्रमक झालेल्या धरण विरोधकात व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यात मांडवी पोलीस स्टेशनचे ठाणेदारांनी मध्यस्थीची व महत्त्वाची भूमिका पार पाडली। आचारसंहिता संपेपर्यंत प्रकल्पाचे काम बंदच राहणार असा तात्पुरता तोडगा काढण्यात आला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खंबाळा येथील प्रकल्पस्थळी किनवट तहसीलदार डॉक्टर शारदा चोंडेकर, गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव व उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मृघने, नायब तहसीलदार विकास राठोड, सहायक अभियंता अनिकेत गुल्हाणे, मांडवी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गफार शेख, सिंदखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुशांत किनगे आदी उपस्थित होते। धरण विरोधकांचा कडवा विरोध बघता पाटबंधारे विभागाने प्रकल्पाचे काम बंद ठेवण्यात येईल असे जाहीर केले। या प्रसंगी निम्न धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्ध प्रमुख तथा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, बंडूसिंग नाईक, प्रल्हादराव गावंडे सर, विजय पाटील राऊत, डॉक्टर बाबा डाखोरे, डॉक्टर सुप्रिया गावंडे, गुलाब मेश्राम, बंटी पाटील जोमदे, निलेश कुमरे, भगवती प्रसाद तित्रे, जयराम मिश्रा, डॉक्टर सुरेश तिवारी, विजय समगीर, उत्तम भेंडे, भास्कर जगताप, मंगेश सोयाम, आकाश वाघमारे, राज गावंडे यांच्यासह शेकडो धरण विरोधक व शेतकरी उपस्थित होते। सावळी सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख, न्यूज 24, आपकी आवाज।